नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या नवीन ई-केवायसी संदर्भामध्ये. आणि जे आता महासारथी पोर्टल जे मी तुम्हाला सांगितलं किंवा महा आयडी कार्ड काढायला सांगितलं त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ न पाहता थंबनेल पाहून मला कोणीही कमेंट करत नका जाऊ. मी सगळी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असते. तर बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण मुद्दा घेऊन नवीन केवायसीचा. आता नवीन केवायसी संदर्भामध्ये मी कालच महसूल विभागाचे आपले जे मंत्री आहेत आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आता मी दुसरे पण त्या ठिकाणी निवेदन द्यायला काल जाणार होते, कारण मला काल 3 वाजता कळलं की साहेब पुण्यामध्ये येणार आहेत. तर तेव्हा मी लगेच पटापट निवेदन तयार केली आणि निवेदन तयार करून मी काल साहेबांना ते आपले जे निवेदन आहे ई-केवायसीचं, म्हणजे ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना त्यांना एक संधी मिळावी म्हणून मी काल त्यांना निवेदन दिले माझ्या लेटर हॅडवर. आलं का लक्षात? तर हे आमचं पक्षाचं लेटर हॅड असतं ना, तर त्या माझ्या लेटर हॅडवर मी त्यांना काल निवेदन दिलेलं आहे. आता बघू त्यांच्याकडून ह्याच्यावर काही माहिती येते का. ज्यावेळेस माहिती येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. आता असेच निवेदन आपल्याला अजून बरेच द्यायचे आहेत आणि मी काही निवेदन जे आहे ते ऑनलाईन, म्हणजे नाही का असं ऑनलाईन पण पाठवण्याचा प्रयत्न करते आणि मेल पण करण्याचा प्रयत्न करते, कारण का आता जाऊन देणं शक्य नाही. त्यामुळं इथून मेल पण करण्याचे मी प्रयत्न करत आहे. बघू आता याच्यावर ई-केवायसी वर काय आपल्याला अपडेट येते. मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना पण जे आहे ते मेल करणार आहे नवीन केवायसी संदर्भामध्ये. आता ही माहिती झाली का, आता त्यांच्याकडनं जेव्हा माहिती येईल तेव्हा तुम्हाला मी देते बरं का. मी प्रयत्न करते, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय आणि मी प्रयत्न करते नवीन केवायसीचे. आता हा मुद्दा क्लिअर. आता येऊ दुसऱ्या मुद्द्याकडे. आता मुद्दा आहे ताई, ते पोर्टल जे आहे महासारथी पोर्टल, तिथं केवायसी होत आहे, तिथं केवायसी होत आहे, अशा तुमच्या मला भरपूर कमेंट येत आहेत. आणि जेव्हा तुमच्याकडनं माहिती मिळाली किंवा मला आणखीन काही ठिकाणावरून माहिती मिळाली तेव्हा मी तुम्हाला बोलले होते एकदा जाऊन बघा की खरंच तिथं केवायसी होते का. तर काल या विषयाची मी माहिती घेतलेली आहे. माझी तब्येत खूपच खराब आहे, मला खूप विकनेस आहे आणि मला उभं पण राहता येत नाही. पण आता काय करू, व्हिडिओ तर शेअर करावा लागेल ना माहितीचा. तर बघा, ह्याच्यामध्ये ते जे सारथी पोर्टल आहे हे आपल्या सरकारचंच पोर्टल आहे. तिथं काही प्रॉब्लेम नाही. तिथं जवळपास आपल्या 90 पेक्षा जास्त, म्हणजे 95 आत्ता तिथं ज्या आहेत त्या योजना दिसत आहेत. पण अजून त्या पोर्टलवर काम सुरू आहे. आणखीन ते पोर्टल पूर्ण सुरू झालेलं नाही. आणि त्या ठिकाणी मला जी माहिती मिळालेली आहे तर त्या ठिकाणी आपल्या त्या सारथी ऍप, म्हणजे जे काही वेबसाईट आहे ती सारथी जे आपण कार्ड काढतोय ना, म्हणजे महा आयडी कार्ड काढतोय ना, ती त्याची जी आहे ती ई-केवायसी आहे मला असं समजलंय. पण हे बघा, इथे कोणीही अजून जे आहे ते खात्रीशीर माहिती द्यायला पोर्टल बद्दल आणखीन कुठेही सरकारकडून खात्रीशीर माहिती आलेली नाही. त्यामुळे लगेच कुठेही जाऊन 200, 300, 400 रुपये देऊन ते कार्ड काढू नका. मला काल कोणीतरी कमेंट केली होती की ताई आता 300 रुपये मागतायत ते कार्ड काढायला. काही आवश्यकता नाही. ते कार्ड तुम्ही 2 मिनिटात घरी काढू शकता. कारण 200, 300, 400 रुपये देऊन अजिबात कुठेही जाऊन ते कार्ड काढू नका. आणि इथे एवढी धावपळ करून ती केवायसी करण्याची पण काही गरज नाहीये, कारण सरकारकडून अशी कुठलीही ऑफिशियल अजून माहिती आलेली नाही. त्यामुळे तुम्ही जर आता धावपळ करत असाल कुठेही जाऊन केवायसी करण्याची, त्या पोर्टलवर जाऊन केवायसी करण्याची, तर असं काही करू नका. आणि आपलं लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल होतं ज्याच्यावर तुम्ही अगोदर केवायसी केली ते पूर्णपणे ते पोर्टल सध्या बंद आहे. तिथे तुमची केवायसी आता होत नाही. आता ही केवायसी कधी होणार, तर आपल्या महिला व बालकल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की नवीन ई-केवायसीचा निर्णय जे आहे ते आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री घेणार आहेत. जेव्हा ते सांगतील तेव्हाच ही नवीन केवायसी सुरू होणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण मध्ये ते तुम्ही सारखं बोलताय ना की केवायसी चालू आहे ताई, चालू आहे ताई, तर ती केवायसी त्या पोर्टलची केवायसी असू शकते किंवा त्या कार्डची केवायसी असू शकते. त्यामुळे तिथं तुमची केवायसी आता होत नाही. जरी तुमची केवायसी सक्सेसफुल दाखवत असेल तरी त्याचा विषय अजून काहीही क्लिअर झालेला नाही की ती केवायसी कशा संदर्भात होतीये. त्यामुळं आता कोणीही धावपळ करू नका, कुठेही जाऊ नका, केवायसी करायला विनाकारण पैसे घालवू नका. आणि मी कोणालाही असं सांगितलं नाही की बाहेर जावा, पळापळ करा आणि केवायसी करा. कोणीही करू नका केवायसी जाऊन. त्या दिवशी मी बोलले होते ई-केवायसी मध्ये ई-केवायसी होत असेल तर तुमच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन चौकशी करा होते का. पण मी आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही आता कुठेही धावपळ करू नका. मी कालच माहिती घेतलीये की ते जे पोर्टल आहे आणखीन आपलं पूर्ण तयार व्हायचं आहे. काही गैरसमज झाला होता बऱ्याच महिलांना, त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम आहे. ज्यांनी केवायसी केली असेल ठीक आहे, तुमचे पैसे काय बंद होणार नाही, तुमचा हप्ता बंद होणार नाही. तिथे एकदा खात्रीशीर माहिती घेऊ द्या. माहिती आल्यावर बघू. हे बघा, अजून सरकारकडून कुठली माहिती आली नाही. त्यामुळे तुम्ही कोणी धावपळ करू नका. तर तुमच्यासाठीच हा माहितीचा व्हिडिओ होता. त्यामुळं कुठलाही मनात गैरसमज
ठेवू नका आणि कोणीही धावपळ करू नका. ज्या वेळेस सरकारकडून ही अपडेट येईल की तुम्हाला तिथे केवायसी, तिथे सर्व दिसतंय. अहो तिथे लाडकी बहीण दिसतंय, तुमची केवायसी कधी झाली होती ती दिसतंय, केवायसी अपडेट दिसतंय, आता परत केवायसीचं अपडेट, सर्व काही तिथं ऑप्शन दिसत आहेत. पण मला असं वाटतंय आता आपण या गोष्टीवर विचार विनिमय करून बोलायला नको. कारण का सरकारकडून कुठलीही माहिती आली नाही. तिथं दिसतंय तर सर्व, पण ते काय आहे, ते कशासाठी आहे, ती तुमची केवायसी कशासाठी होतीये, ही कुठली माहिती सरकारकडून आली नाही. थोडंसं वाट बघू. तसं तर मी निवेदन देतच आहे सगळीकडे. बघू आपली केवायसी आपल्या पोर्टलवर चालू होते का. आपल्या पोर्टलवर जर केवायसी चालू झाली तर मग काही प्रॉब्लेमच नाही, बरोबर ना. मग तुम्ही तिथे करू शकणार आहात. पण आता कोणीही धावपळ करू नका, कुठेही जाऊ नका. माझ्या ते मागचे जे 2 व्हिडिओ होते त्या व्हिडिओच्या अंतर्गतच माझा आजचा हा 3रा व्हिडिओ आहे महा आयडी कार्ड संदर्भात. महा आयडी कार्ड काढलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, ओके ठीक आहे, चांगलंच आहे. अजून काढलं नसेल तर विनाकारण लगेच अर्जंट आजच्या आज काढायचं नाही. तुमचे काय पैसे तुम्ही लगेच बंद होणार नाहीत. ते कार्ड सगळ्या योजनांसाठी आहे, ही माहिती पण आहे. ते पोर्टल पण सरकारचं आहे, ही पण खात्रीशीर माहिती आहे. बाकी सर्व अजून जे काही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जी खात्रीशीर माहिती यायची आहे त्या पोर्टलच्या अंतर्गत ती एकदा येऊ द्या. ती आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही धावपळ करू नका. आलं का लक्षात. मला असं वाटतंय तुम्हाला आता हे समजलं असेल काय मी तुम्हाला माहिती दिलेली आहे या ठिकाणी. तर नक्कीच आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा. बाकी तर तुम्हाला अपडेट देत आहे, केवायसीचे प्रयत्न पण करत आहे चालू व्हावी म्हणून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.